तर वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 23वा दिवस आहे। सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रक्त तपासणीतील मापदंड सुधारलेत। मी माझे उपोषण सुरूच ठेवणार असं वांगचुक यांचं म्हणणं आहे। दरम्यान वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सोशल मीडियावर माहिती देताना आज उपोषणाचा 23वा दिवस असून मी माझे उपोषण सुरूच ठेवीन असं सोनम वांगचुक यांनी सांगितलंय। असं म्हटलंय त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होत असतानाही वांगचुक आपले आंदोलन आणि उपोषण कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय। आप सबने पूछा है कि नेक्स्ट स्टेप्स क्या हैं। सोनम ने इसके बारे में आज ट्वीट किया है जो मैं आपको इस वीडियो के माध्यम से बताना चाहती हूँ। सोनम का ये कहना है कि जिस क्रूरता से और बेरहमी से पीसफुली प्रोटेस्ट करते हुए स्टूडेंट्स को पुलिस ने मारा है, लाठीचार्ज की है, सिर फोड़ा है, तो वो तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षांच्या आज स्वतंत्र रणनीती बैठका पार पडणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल। विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यावरून विरोधी पक्ष संसदेत गदारोळ करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत वंदे मातरमशी संबंधित विधेयक सादर करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर इथे नवी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची सकाळी 9 वाजता बैठक पार पडेल। सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला हे महत्त्व असणार आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राजकीय हालचाली तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करतील। भाजपने बैठकीसाठी एनडीएच्या सर्व मित्रपक्षांना आमंत्रित केले। एकनाथ शिंदे यांची शिवसेना, नितीश कुमार यांची जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांचा डीडीपी यासह सर्व मित्रपक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। आदित्य ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिल्लीतील घडामोडी, मुंबईतील आंदोलनावर बोलण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे काय बोलणार याकडेच आता लक्ष आहे। दिल्लीतील घडामोडी तसेच मुंबई देखील अनेक ठिकाणी तरुण मुलांनी निदर्शनं केली। या संदर्भात आदित्य ठाकरे बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज ब्लॉक आहे। दुपारी 1 ते 2 या वेळेत 45 ते 60 मिनिटांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यंत्रणा विकसित केली जाते। या कामासाठी जालना दरम्यान महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे। कालावधीत येथील वाहतूक पूर्णतः बंद राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।